मेडिटेशनची जादूगिरी. लेखाचं नाव आहे विचारांची अद्भुत शक्ती. शेजारच्या सुषमा काकू पेढे घेऊन आल्या. म्हणाल्या, बरं का, आमची चिमू 80% पास झाली. फार चिंता होती बाबा की पास तरी होते की नाही, पण चक्क 80% पटकावले पोरीनी. मलाही आनंद झाला. सदा न कदा काकूचं रडगाणं असायचं की ही पोरगी अभ्यासच करत नाही. मागच्या वर्षी पण काठावरच पास झाली. आता कसं व्हायचं तिचं? माझ्या हातावर पेढा ठेवत काकू म्हणाल्या की खूपच आभारी आहे हो मी तुमची. खरंच तुमच्या त्या मेडिटेशनमुळे हे यश मिळालं. किशोरदादा बाजूलाच उभा होता. तो म्हणाला, ते कसं काय? मेडिटेशनने जर मार्क वाढत असतील तर मग मला पण शिकायचं आहे मेडिटेशन. मी म्हटलं, अरे हो, मेडिटेशन आपल्याला सकारात्मक जीवन पद्धती शिकवतं. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये परिवर्तन व्हायला लागतं. आपले विचार शुद्ध, शक्तिशाली, दिव्य, सामर्थ्यशाली, सकारात्मक बनायला लागतात आणि त्यामुळे आपल्या जीवनात सुखद घटनांची मांदियाळी सुरू होते. किशोरदादा म्हणाला, ते कसं काय? मी म्हटलं, अरे बाळा, हे विज्ञान आहे. याला स्पिरिच्युअल सायन्स म्हणतात. प्रत्येक विचारांमध्ये निर्माण करण्याची शक्ती अर्थात क्रिएटिव्ह एनर्जी असते व त्यात मॅग्नेटिक पॉवर अर्थात चुंबकीय शक्ती पण असते. काकू, त्यामुळे काय होतं? मी, मॅग्नेटिक पॉवर म्हणजे माझ्या मनात जसे विचार असतात त्या तशा विचारांच्या व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू आणि पदार्थांना ते आपल्याकडे आकर्षित करतात. आणि रेंज किती असते माहिती आहे? किशोरदादाने विचारले, किती? मी म्हटलं, अवघं विश्व. किशोरदादा, बाप रे, खरंच का? मी म्हटलं, हो, म्हणजे माझ्या मनात जर नकारात्मक विचार म्हणजे दुःख, भय, चिंता, टेन्शन वगैरे विचार असतील तर असंच दुःख, भय, टेन्शन देणाऱ्या जगभरातील व्यक्तींना मी आकर्षित करते. जगभरातील तशाच परिस्थितींना मी अट्रॅक्ट करते आणि तशाच निगेटिव्ह पदार्थ व वस्तूंना आमंत्रित करते. म्हणजे माझ्या मनातील नकारात्मक विचार माझं विश्वच अनेक पटीनं नकारात्मक करत असतात व याउलट सकारात्मक विचार अनेक पटीनं जीवन सकारात्मक करत असतात. म्हणतात ना, सकारात्मक विचार मोठ्या मुश्किलीने आठवावे लागतात आणि नकारात्मक विचार पटकन सुचतात आणि वाढतात. कारण आजकालचं आजूबाजूचं वातावरण खूपच नकारात्मक आहे. त्यामुळे नकारात्मक विचार प्रचंड वेगाने व मोठ्या संख्येने येतात. या उलट सकारात्मक विचार हळूहळू व मुद्दाम आठवावे लागतात. वैज्ञानिक संशोधनानुसार माणसाच्या मनातील 85% पेक्षा जास्त विचार नकारात्मक असतात. 10% प्रसंगानुरूप असतात व सुमारे 5% सकारात्मक असू शकतात. जेव्हा आपण आपल्या जीवनाचं अवलोकन करतो तेव्हा जीवनात जर काही नकारात्मक बाबी आढळल्या तर त्याचं कारण आपल्या नकारात्मक विचारांमध्ये सापडतं. असं मी समजावून सांगत होते. किशोरदादा मान डोलवत होता. काकू पण लक्ष देऊन ऐकत होत्या. इतक्यात पाहुणे आले. मी म्हटलं, चला आता उद्या बोलूया. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.